कोपरगाव शहरातील इंद्रापत परिसरात राहणाऱ्या जया दिलीप शर्मा वय 55 यांच्या गळ्यातील सुमारे 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवार दिनांक 12 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी महिला जया शर्मा या आपल्या नातवासह समता बालोद्यान येथे गेल्या होत्या। नेहमीप्रमाणे नातवाला खेळवून त्या रात्री घरी परतत असताना गोकुळनगरी पुलाजवळ लाईट डीपी समोर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले। यावेळी मोटारसायकलच्या मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोराने ओढून घेतले। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्या घाबरून गेल्या। त्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून भरधाव वेगाने कोपरगावच्या दिशेने पसार झाले। फिर्यादींच्या म्हणण्यानुसार आरोपींपैकी एकाने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता। मोटारसायकलचा क्रमांक मात्र दिसून आला नाही। चोरीस गेलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची अंदाजे किंमत 30,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे। याबाबत जया शर्मा यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती असून कोपरगाव शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। काही दिवसांपासून कोपरगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे। काय नेमकं घटना घडलेली आहे? आमचे मित्र पंकज शर्मा यांचे मातोश्री निवारा यांच्या घरून निघाले होते। ते आपल्या समर्थ व्हरायटीच्या रोडने आल्यानंतर कर्मवीर नगर समोर माऊर बांगला जो आहे त्या माऊर बांगल्यासमोर चेनची दोन अज्ञात इसमांनी पोत ओढण्यात आली। ती पोत ओढण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत दोन लहान पोरं होते। तर ती हे झाल्यानंतर समजा ती पोत ओढलीत पण ठीक आहे, पण त्या पोरांना दुखापत होणे किंवा काय होणे याकरता आमची पोलीस प्रशासनाला विनंती का आमच्या भागामध्ये कायम वारंवार या घटना घडतायत। त्याकरता पोलीस प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करून पोलिसांची यंत्रणा या भागात वाढवणं गरजेचं आहे। तसे आयसीटी परिसरात भर दुपारी 4 वाजता 3 फ्लॅट फोडले गेलेले आणि त्याच दिवशी सकाळी एक महिलेची देखील चेन बुडून गेले। गेल्या 4 दिवसापूर्वी साई सिटी या भागामध्ये 3 फ्लॅट फोडण्यात आले। तसेच पॉवर हाऊस समोर पापडीजा यांच्या घरच्यांची सुद्धा पोत ओढण्यात आली। कोपरगाव मध्ये ह्या वारंवार घटना घडताय। त्याकरता पोलीस प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि तसेच नगरपालिकेला नाईक किराणा दुकान ते आपलं भगवती माता कॉलनी बोर्ड इथपर्यंत लाईट बसवण्यासाठी नगरपालिकेला आम्ही स्वतः वारंवार मागणी केली। आम्हाला या भागामध्ये लाईट बसवून द्या, स्ट्रीट लाईट द्या। नगरपालिकेचे काय उत्तर येतात, कधी लाईट आहे तर कधी ब्रॅकेट नाही, ब्रॅकेट आहे तर लाईट नाही। नगरपालिकेने त्याच्यावर लाईट बसवून द्यावे ही नम्र विनंती। कोपरगाव शहरामध्ये नेमकं चाललं काय तेच कळायला मार्ग नाही। भरदिवसा घरपोड्या होते, भरदिवसा कट्टे निघत आहे, बंद पडेल सापडते, कधी चालू सापडते, दिवसा फायरिंग होती, कोयते हिंडते। चाललं काय? कायदा सुव्यवस्था जे आज म्हणता त्याचं कुठे? हा 13 बांगले रोड आहे, कोपरगाव शहरातील सगळ्यात मध्यवस्ती भागातील रस्ता आहे ना। रोडला लाईटचे पोल आहे। आता मध्यंतरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले प्रत्येक चौकामध्ये। ते कशा करता बसवलेले? तिथं पोलीस स्टेशनला गेलं का म्हणता कॅमेरे चालू आहे। फक्त कॅमेरे चालू आहे, सगळं चालू आहे, तर मग त्याच्यात चोर का बरं दिसत नाही? घरफोड्या का बरं होते? म्हणजे घराला म्हणजे कोणते लॉक लावायचे, दरवाजे लावायचे हा सुद्धा मुळात प्रश्न पडलेला आहे। बाहेरचे सेफ्टी डोर तुटले जाते, सेंट्रल लॉकचे डोर तुटले जाते। साई सिटीमध्ये आता ते सेंट्रल लॉकचे डोर तोडले गेले। आता दरवाजे बसवायचे कोणते? घरं सोडायचे कोणाच्या भरोशावर? साहेब थोडं कोपरगावकडे लक्ष घाला। तिथून जरा ऑफिसमधून जर वेळ मिळाला, बाकीच्या याच्यात जर लक्ष देतच आहे, पण जर या पण रस्त्यावर लक्ष घालावं संध्याकाळचं। आज कर्मवीर नगरच्या बोर्ड जवळ जी घटना घडली, एका महिलेच्या अज्ञात चोरट्यांनी एक पल्सर 220 अशी बाईक होती, स्पोर्ट बाईक, त्याच्यावर येऊन मंगळसूत्र चोरलं
अशा चेन स्नॅचिंगचे प्रकार किंवा दुसरे इतर चोरीचे प्रकार शहरात वारंवार घडत आहे. तर आमची स्थानिक नागरिक आणि कोपरगावचा नागरिक म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे का ह्या चोरींचा लवकरात लवकर छडा लावावा आणि हे जे चोर अशा म्हणजे आता 8:15 वाजता घडलेली घटना आहे, काय जास्त रात्रीची वेळ झालेली नव्हती. तर अशा वेळेला किंवा दुपारच्या वेळेला घरफुटी घडते तर हे पोलीस प्रशासनाला खूप मोठं चॅलेंज आहे. आणि जर ते चोर असं करताय तर पोलिसांनी पण लवकरात लवकर या चोरांना जेरबंद करून येथील नागरिकांना एक विश्वास द्यावा की पोलीस प्रशासन त्या नागरिकांच्या आणि या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अन्यथा असं न घडल्यास हे चोरांचे या चोरीचा प्रकार चालू राहील आणि येथील सगळे जे नागरिक आहे एका भीतिमय वातावरणामध्ये वावरतील. त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला मी आमच्या सर्व इथल्या नागरिकांतर्फे विनंती करतो का लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा आणि त्या चोरांना जेरबंद करावे.